इस मैच की शुरुआत यहाँ पे डॉट बॉल के साथ, पहले ही गेंद डॉट। अगली गेंद बढ़िया शॉट यहाँ पे, लेकिन सीधा हाथ में और विकेट। पहला विकेट यहाँ पे अपने नाम किया है। वाइड डिलीवरी, अच्छा शॉट लेग साइड पे, सीधा फील्डर के हाथ में। एक रन लेने की कोशिश और यहाँ पे आउट, अंपायर का इशारा, रन आउट। वाइड बॉल, अतिरिक्त रन यहाँ पे। अच्छा शॉट यहाँ पे, एक रन लेने की कोशिश और एक रन यहाँ पे आसानी के साथ पूरा करेंगे। अगली गेंद, बढ़िया शॉट फाइन लेग की तरफ, फील्डर वहां पे मौजूद। एक रन यहाँ पे, दूसरे रन लेने की कोई कोशिश नहीं। इसी के साथ एक रन के साथ अपने टीम का स्कोर बढ़ता हुआ, एक रन स्कोर बोर्ड पे। नए बल्लेबाज अभिजीत बल्लेबाजी मार्क पे, 4 रन यहाँ पे, अंपायर का इशारा। लाइन टच हुई थी यहाँ पे बल्ले फील्डर की। अच्छा प्रयास यहाँ पे फील्डर का बॉल रोकने का, लेकिन अंपायर का इशारा वाइड और 4 रन मिलेंगे, अतिरिक्त रन। इसी के साथ रन बढ़ के 9 रन स्कोर कार्ड पे। बढ़िया शॉट यहाँ पे फील्डर के ऊपर से, 4 रन यहाँ पे, लगातार तीसरा चौका रहे, 13 रन।
एक और फुल टॉस यहाँ पे, एक और गैप में, एक और चार। लगातार तीसरा चौका उनका बल्ले से हमें देखने को मिल रहा है। एक अच्छी बल्लेबाजी। एक और यहाँ पे अंपायर का इशारा, नो बॉल। नो बॉल के साथ बल्लेबाज के लिए फ्री हिट, हाथ खोलने का मौका। पहले लगातार 3 चौके यहाँ पे लगा चुके। देखते हैं अगली गेंद, अगली गेंद का फायदा उठाते हैं, कामयाब होते हैं या नहीं। फ्री हिट की गेंद। बढ़िया गेंद यहाँ पे फ्री हिट की, कोई रन नहीं इस गेंद पे, डॉट बॉल। बढ़िया शॉट यहाँ पे गैप में, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग, एक हाथ में गेंद को रोकने में कामयाब। अगली गेंद अच्छी तरीके से कट किया, यहाँ पे स्क्वायर कट देखने को मिला, उतनी बढ़िया फील्डिंग वहां पे, गेंद को रोकने में कामयाब। 2 रन यहाँ पे, 2 रन भाग के कंप्लीट किए। सचिन और अभिजीत हमें दिखते हुए बल्लेबाजी करते हुए। और अगली ओवर में कप्तान गेंद को हाथ में लेते हुए विक्रम राइट आर्म ओवर द विकेट से बॉलिंग करने वाले हैं। और ये पहली फुल गेंद डाली है, नो बॉल का इशारा अंपायर का और बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रन एक्स्ट्रा मिलते हुए। बेहतरीन सिक्सर। बेहतरीन कमबैक कप्तान विक्रम द्वारा। और एक बार फिर से लाइन और गति को मिस करते हुए वाइड बॉल, नो बॉल। फुल टॉस गेंद थी पर कुछ उसका उपयोग नहीं कर पाए और 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। और ये संदीप गुड फील्डिंग करते हुए और अपनी टीम के लिए 3 रन बचाते हुए। अतिशय सुंदर अशी बॉलिंग। अंपायरचा इशारा, नो चेंडू। फ्री हिट, फ्री हिटचा फायदा, उत्कृष्ट फटका येथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे 6 धावांसाठी। फ्री हिटचा पुरेपूर केलेला वापर।
नवीन गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला भेटतील. गिरी तर स्ट्राईक एंडला सचिन, नॉन स्ट्राईक एंडला अभिजित. गिरीचा पहिला चेंडू उत्कृष्ट फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक धावेने धाव फलकावरती धावा. 43 धावा. धावसंख्येमध्ये वाढ. 43 धावा धाव फलकावरती. अभिजित फलंदाजी मार्कवरती पुन्हा. गिरीचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल आणि शॉर्ट पुल केला येते 4 धावांसाठी. परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला भेटलेलं आहे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, पायाने ते चेंडू अडवला. एक धाव भेटलेला या चेंडूवरती. धाव फलकावरती धावा 44. फुलटच चेंडू, फुलटचचा केलेला पुरेपूर उपयोग. पुन्हा एकदा 4 धावांसाठी खेळलेला आहे फटका. पुढील चेंडू येते. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. सीमारेषा पार करत 6 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे ते सचिन आणि अभिजित. सचिनच्या बॅट मधून आले लगतचे मोठे 2 फटके. पुढील चेंडू फुलटा चेंडून आलेला हा लगातारचा दुसरा मोठा गिरीचा पुढील चेंडू सचिनसाठी. पुन्हा एकदा फुलटच आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट. लगातारचा आलेला हा तिसरा मोठा फटका सचिनच्या बॅट मधून. एक उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते सचिनच्या माध्यमातून. अंपायरचा इशारा. षटक समाप्ती. 4 षटकांनंतर 66 धावा धावा फरकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा धाव फलकांवरती. आफ्टर 4 ओव्हर 66 रन ऑन बोर्ड. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही. एक चांगली सुरुवात सचिन आणि अभिजित आपल्या टीमला करून देत आहे. नवीन गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू डाऊन दी लेग जाणार चेंडू. उत्कृष्ट चेंडू लेग स्टंपवरतून गेलेला आहे. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट चेंडू येथे हाताळला आहे संदीपने. एक चांगली सुरुवात आपली षटकाची करून देत आहे टीम साठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा डाऊन दिले. पुन्हा एकदा खेळलेला मोठा फटका. 6 धावा. एक उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे अभिजित आणि सचिनच्या बॅट मधून. पुढील चेंडू संदीपचा अभिजित साठी. उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. गोलंदाजाने केलेलं कमबॅक येते. लाईन आणि लेंथ मध्ये व्हेरिएशन. मिकेल जे की कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून कोचिंग करतात, त्यांच्या कोचिंगचा फायदा आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. परंतु तिथे कोणताही फिल्डर पाहायला भेटलं नाही आणि येथे 4 धावा मिळतील. 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. 76 धावा धावफलकावरती. आतापर्यंत संदीपचं एक चांगलं षटक आपल्याला पाहायला भेटलेलं आहे.
धावा जरूर आल्या. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूने षटक समाप्ती. फक्त आणि फक्त 10 धावा संदीपने या षटकामध्ये खर्च केला. जर पाहिलं तर 5 षटका नंतर 76 धावा धावफलकावरती. आफ्टर 5 overs 76 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचे 12 चेंडू, शेवटचे 12 चेंडू येते. मोठे धाव खेळायची आवश्यकता दोन्ही फलंदाजांना जर मोठा टार्गेट येथे सेट करायचा आहे. 20 पार टीम मध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजी आहे. जर आपण पाहिलं तर अभिजित आणि सचिन आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. अभिजित 21 चेंडू होते 41 धावा, तर सचिन 7 चेंडूवरती 26 धावांवरती खेळत आहे. 5 षटकांमध्ये 76 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. पुढील चेंडू, पहिला चेंडू टॉप पाहिजे ते पाहायला भेटलेला आहे आणि ते कॅच ड्रॉप झालेला आहे आणि कॅच ड्रॉप होऊन 4 धावा येथे मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती वाढ, धावफलक जाऊन पोहोचले 80 धावांवरती. पुढील चेंडू सचिन साठी टॉप एज आणि उत्कृष्ट झेल येथे पाहिला आहे, भेटलेला आहे आपल्याला आणि पहिला गडी, पहिला मोहळा येथे गळालेला आहे ओएनए टीमचा. पुढचा चेंडू उत्कृष्ट फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज झाला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला. एक धाव तिथे निश्चित रूपाने मिळेल. एक धावेने धावफलकावरती वाढ, धावफलक जाऊन पोहोचले 81 धावेंवरती. पलाश नवीन फलंदाज. आणि ते आपल्याला पाहायला भेटलं तर अंपायरचा इशारा नो बॉल आणि नो बॉलचा घेतलेला खरफूस समाचार. 4 धावा, 4 धाव्यांनी धावफलकामध्ये 6 धावा आपल्याला पाहायला भेटले. 6 धावेवरती धावफलकामध्ये वाढ, धावफलक जाऊन पोहोचले 88 धावा. अभिजित वैयक्तिक 47 धावांवरती खेळत आहे. एक उत्कृष्ट फलंदाजी अभिजितची. पुन्हा एकदा इथे बॅटची इनसाइड एज झाली. एक धाव तिथे मिळेल आणि एक दुसरी धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव आणि येते पुन्हा एकदा अजून एक ओव्हरथ्रो आणि अजून एक ओव्हरथ्रोची तिसरी धाव आपल्याला पाहायला भेटेल आणि या 3 धावांच्या मदतीने टीमचे धावफलक जाऊन पोहोचले 91 धावांवरती आणि अभिजितचे 50 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. एक उत्कृष्ट फलंदाजी अभिजितच्या बॅटवरून आपण पाहिली. पलाश ऑन स्ट्राईक. उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटलेला आहे. तिथे 4 धावा, 4 धावांच्या मदतीने संघाने 55 धावांचं धावफलक उभं केलेलं आहे. पलाशच्या बॅट मधून आलेला मोठा फटका. पुढील चेंडू डाऊन द लेग जाणारा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या माध्यमातून धावफलकामध्ये वाढ, धावफलक जाऊन पोहोचले 96 धावा. पुढील चेंडू पलाशसाठी हिमांशूचा. बॅकफुटला गेले, पंच केलाय. फिल्डर डाऊन द बॉल. मिस कॉल आपल्याला पाहायला भेटलेला आहे. मिस कॉलिंग येथे पाहायला भेटलेलं आहे आणि एक धाव तिथे भेटेल. एक धावेच्या मदतीने 97 धावा धावफलकावरती. एक इझी कॅच होता परंतु मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला भेटले. अंपायरचा इशारा, ओव्हरची समाप्ती. शेवटचे षटक घेऊन येतील संदीप, ज्यांनी एक उत्कृष्ट षटक या आधी केले होते. फक्त आणि फक्त 10 धावा त्यांच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या.
संदीपचा पुढचा चेंडू पलाससाठी ऑफसाइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा नो बॉल. उत्कृष्ट चेंडू आणि त्यावरती मारलेला उत्कृष्ट फटका. वाघांची दाढ फोडल्या पहाड. हा आलाय षटकार. 6 धावा. संदीपवरती केलेलं आक्रमण, संदीपचा पहिला चेंडू न होता. त्यानंतर फ्रीडचा पुरेपूर फायदा आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पलाश 5 चेंडूवरती 12 धावांची खेळी. एक उत्कृष्ट फटका त्यांच्या बॅटमध्ये अजून एकदा, परंतु फिल्डर देते आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 105 धावा. पुढील चेंडू अभिजित साठी. उत्कृष्ट फटका येते, कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु मिस जज आणि ते एक मोठा फटका. 7 धावांचा फटका आपल्याला पाहायला भेटलेला अभिजितच्या बॅट मधून. उत्कृष्ट फलंदाजी करताय अभिजित. पुढील चेंडू पुन्हा एकदा अंपायरचा इशारा, वाईड चेंडू. वाईडच्या माध्यमातून अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 112 धावा. एक उत्कृष्ट फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटलेले आहे. त्यानंतर केलेलं कमबॅक, एक डॉट डिलिव्हरी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील. एक चांगला फिनिश द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. 112 धावा आतापर्यंत बनवलेला आहे. अभिजित वैयक्तिक 56 धावांवरती खेळी करत आहे. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट चेंडू आहे संदीपचा. काही समजू शकले नाही अभिजित. एक सेट बॅट्समन आहे, परंतु त्यांना देखील शांत ठेवण्यात यश मिळालेलं आहे संदीपला. संदीपचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या षटकातील. आणि उत्कृष्ट फटका देते खेळलेला आहे. कोणताही फिल्डर नाही. 6 धावा आणि 6 धावांनी इनिंगची समाप्ती. 118 धावा टोटल धावफलकावरती. 119 धावांचं आव्हान येथे 20 पार टीमला दिलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजी अभिजितची आपण पाहिली.
पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू उत्कृष्ट फटका, परंतु कोणताही रन घेण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला दिसला नाही. निर्धाव चेंडू, एक डॉट चेंडूने तिसरा लगत चाललेला हा निर्धाव चेंडू. यावेळेस आलेली एक अतिरिक्त धाव, 2 धावा धाव फलकांवरती. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पुढील चेंडू उत्कृष्ट फटका देते, कोणताही फिल्डर नाही आणि रन घेण्याचा सुद्धा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलेला नाही. तर निर्धाव चेंडू आणि अंपायरचा इशारा, षटक समाप्ती. अंपायरचा इशारा, नो चेंडू. नो चेंडूने एक अतिरिक्त धाव धाव फलकेमध्ये वाढ. 6 धाव धाव फलकावरती. पुढील चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावेने धाव फलकामध्ये वाढ. धाव फलक जाऊन पोहोचलंय 7 धावांवरती. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 1 धाव त्यावरती येईल. एक धावाच्या मदतीने धाव फलक 8 धावांवरती. आणि उत्कृष्ट चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे सचिनचा. विकेट. नवीन फलंदाज राहुल येते फलंदाजी मार्क वरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन. मी ते कॉमेंट्रीला. हा
ऐकायचं का हे बघ. राहुलचा उत्कृष्ट फटका येते, एक धाव, एक धावेने धाव फलक्यामध्ये वाढ. आता बॉलिंग तेच करतात ना. पुढील चेंडू येते, पुढील षटक घेऊन आलेले आहेत सुयश. उत्कृष्ट फटका येते, एक धाव, एकही धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. राहुलसाठी पुढील चेंडू सुयशचा, उत्कृष्ट फटका स्क्वेअर लेगला, परंतु इथे एक उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं सचिनचं. एक चांगले षटक त्यांनी केलं होतं याआधी, त्यानंतर केलेला एक चांगले फिल्डिंगचा एफर्ट. विक्रम स्ट्राईक वरती, टीमचे कॅप्टन, आणि वाईट चेंडू येते, एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धाव फलकामध्ये वाढ. धाव फलक जाऊन पोहोचलोय 15 धावांवरती. अजूनही 119 धावांचे आव्हान आहे, एक मोठं लक्ष येते आहे. 104 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 28 चेंडू आणि 104 धावा. फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू स्ट्रेट इन टू द हँड, कोणती धाव यावरती मिळणार नाही. उत्कृष्ट फटका येते विक्रमच्या बॅट मधून 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये झालेली वाढ, स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा डाऊन दिले, पुन्हा एकदा वाईड चेंडू, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. धाव फलक 22 धावेवरती. 22 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरफूस समाचार. 6 धावा, 6 धावांसाठी आज चेंडू पोहोचलाय. धाव फलकामध्ये झालेली वाढ, धाव फलक जाऊन पोहोचले 28 धावेवरती. पुन्हा एकदा एक उत्तम फटका आपल्याला पाहायला भेटलेला आहे. मिसकॅल्क्युलेशन आणि तिथे गेलेला हा षटकार. 6 धावा. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. धाव फलक जाऊन पोहोचले 35 धावांवरती. अजूनही जिंकण्यासाठी 23 चेंडू मध्ये 84 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू येते सचिनचा. एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे सचिनच्या माध्यमातून. आउटसाइड एज, अंपायरचा इशारा, नो बॉल. फ्री हिट असेल इथे फलंदाजासाठी.
इनसाइड एज, बॅटलच्या आतील कडा आणि एक धाव तिथे मिळेल. एक धावेच्या मध्ये धावफलकामध्ये झालेली वाढ. धावफलक जाऊन पोहोचलोय 37 धावेंवरती. 21 चेंडूवरती अजूनही 82 धावेंची आवश्यकता आहे. 21 बॉल्स रिमेनिंग आणि 82 रन्स मोर रिक्वायर्ड. असेच फटके ते खेळावे लागणार आहेत जर हा सामना आपल्या नावावरती करायचा असेल. वीस पार्क टीमला एक उत्कृष्ट फटका राहुलच्या बॅटमधून. 6 धावा मिळतील. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि ते उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटलेली आहे. उत्कृष्ट फटका आहे त्या विक्रमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतोय 6 धावांसाठी. या 6 धावेच्या मध्ये त्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 50 धावांवरती. टीमची अर्धशतकी खेळी ते पूर्ण झाली. $69 run required in 18 deliveries. Last 18 deliveries remaining. आखरी 18 गेंदे. शेवटच्या 18 चेंडू. बघूया शेवटच्या 18 चेंडूवरती काय होतंय. पहिला चेंडू उत्कृष्ट निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. विक्रम आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी केलेली आहे. 11 चेंडूवरती 30 धाव्यांची खेळी त्यांची आतापर्यंत आपण पाहिली. पुढील चेंडू विक्रमसाठी उत्कृष्ट फटका येते विक्रमचा. एक धाव तिथे पूर्ण केले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं सचिनचं. एक धावच्या मध्ये धावफलकामध्ये झालेली वाढ. धावफलक 52 धाव्यांवरती. उत्कृष्ट फटका येते. 4 धाव येते भेटतील. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला राहुलच्या बॅट मधून. राहुल एक उत्तम फलंदाजी करत आहे. पुढील चेंडू गुलशनचा आउटसाइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. निर्धाव चेंडूने धावफलकावरती कुठली हालचाल नाही. धावफलक 56 धावांवरती स्थिर. 29 धावेचा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला भेटतोय. मोठे फटके खेळावे लागतील. सामना तुम्हाला आपल्या नावावरती करायचा, आपल्याला संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मोठे फटके खेळणे गरजेचे. आणि या दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे गुलशनची. फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी आपल्या ओव्हरमध्ये आपल्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. अभिजित पुढचं सेटिंग घेऊन आलेले. अभिजितने फलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं होतं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती त्यांना बोलवण्यात आलं. गोलंदाजी मार्कवरती अभिजित एक उत्तम गोलंदाज देखील ते आहे. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल. डाऊन दिले एक जाणारा चेंडू. वाईड बॉल. वाईड चेंडूच्या मदतीने धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 57 धावांवरती. पुढील चेंडू स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड येते. बॉलरच्या वरतून खेळलेला चेंडू. कोणतेही रन घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडू आपण पाहिला. मोठे फटके खेळणे अत्यावश्यक आहे जर सामना आपल्याला
जिंकायचा असेल 20 पार टीमला सामना आपल्या नावावरती करायचा आहे. 12 चेंडूमध्ये 62 धावांची आवश्यकता आणि ते उत्कृष्ट चेंडू अभिजितचा विकेट. एक उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. विक्रम आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत त्यांची विकेट. पुन्हा एकदा एक विकेट घेण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटलं. आणखीन एक गडी बाद झालेला आहे. 20 पार्क हॅट्रिक चेंडू होता परंतु त्यावरती विकेट मिळालेली नाहीये. आणि आतापर्यंत अभिजितचं जर आपण षटक पाहिलं तर फक्त एक धाव त्यांनी खर्च केली आणि 2 विकेट आपल्या नावावरती केलेले आहे. आणि या दरम्यान उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटला 4 धावांसाठी. 4 धावांच्या मध्ये 3 धावफलकामध्ये वाढ धावफलक जाऊन पोहोचले 61 धावांवरती. या षटकातील शेवटचा चेंडू. अंपायरचा इशारा 9 चेंडू आणि उत्कृष्ट फटका येते. फ्रीडचा घेतलेला खरफूस समाचार 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ धावफलक जाऊन पोहोचले 69 धावांवरती. 69 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पुढील चेंडू. पुढील षटक. गुलशन टीमचे कर्णधार येते गोलंदाजी मार्ग वरती. उत्कृष्ट कॉटन बॉल आपल्याला पाहायला भेटलेला आहे. गुलशनच्या बॉलिंगला गुलशनच्या गोलंदाजीवरती घेतलेला हा कॅच एक उत्कृष्ट झेल आपण पाहिलेला आहे. संदीप नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती. वीस पार्कचे आधारस्तंभ येते संदीप फलंदाजी मार्क वरती. एक उत्कृष्ट गोलंदाजी आपण त्यांची पाहिली. फलंदाजी मध्ये देखील ते उत्कृष्ट फटके खेळण्याचा हुनर त्यांच्यामध्ये आहे. बघूया पहिला चेंडू पुढे सरसावत खेळलेला चेंडू डाऊन द ग्राउंड. एक धाव.
एक धावेच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ. धावफलक 70 धाव्यांवरती. उत्कृष्ट फटका आणि तितकाच उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला भेटलेला आहे. सचिनचा एक उत्कृष्ट झेल. सचिन ओपनिंगला आले होते, उत्कृष्ट फलंदाजी केली, उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यानंतर पकडलेला झेल. एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती शशांक. आतापर्यंत 5 गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे ओएनए टीमला. पुढील चेंडू टॉप एज, परंतु यावेळेस कोणताही फिल्डर ते नसेल. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला. एक धाव त्यावरती आली. एक धावेच्या मध्ये धावफलकामध्ये झालेली वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 71 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. एंटरप्राइजेस ईगल्स चे कॅप्टन आणि 20 पार्कचे कॅप्टन पुढील मॅचच्या टॉस साठी येते. इसके बाद का मुकाबला यहाँ पे एंटरप्राइजेस ईगल्स वर्सेस वी स्टॉर्म का टॉस यहाँ पे होने जा रहा है.